नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आबांच्या सांगण्यावरून अद्वैतने कलाला घरात घेतलेलं असतं. कला पुन्हा एकदा घरात आल्यामुळे आबांना भलताच आनंद झालेला असतो. आबा म्हणतात की आज खऱ्या अर्थाने घरात चैतन्य आलंय असं वाटायला लागलं. रजनी म्हणते की हो ना आबा, कला घरामध्ये नव्हती तर संसूत करायला सुद्धा मन लागत नव्हतं. मग आबा रजनीला म्हणतात की रजनी, आता कला आली आहे ना, मग आज रात्री देवी आईची आरती सुद्धा कलाच्याच हातून होऊन जाऊ देत. रजनी म्हणते की हो, आणि तसंही आता आरतीची वेळ झाली आहे, मी आरतीची तयारी करायला घेते. रजनी तिथून निघून जाते. मग आबा अद्वैतला म्हणत असतात. अद्वैतला ते म्हणतात की अद्वैत, एक गोष्ट लक्षात ठेव, कुठलाही निर्णय घेताना आताताईपणा अजिबात करायचा नसतो. आणि कला, तुला सुद्धा मी सांगतोय, मी तुला घरची लक्ष्मी म्हणतो की नाही, त्यामुळे कुठलाही निर्णय डोक्यात तडकाफडकी राग घालून अजिबात घ्यायचा नाही. अगं, गोष्टी जर मनाविरुद्ध झाल्या ना तर मग जास्त यातना होतात. पण जरी अशी परिस्थिती ओढावली तरी सुद्धा मन शांत ठेवूनच विचार करायचा आणि त्या परिस्थितीकडे डोळे उघडे ठेवूनच बघायचं, समजलं? कला मान डोलावते. मग आबा अद्वैतकडे बघून म्हणतो की हे तुम्हा दोघांसाठी सुद्धा आहे. आबा कलाला सांगतात की कला, आता तू एक काम कर, तू आवरून घे आणि मग नंतर आपण आरती करूयात. आणि अद्वैत, आज कलाला जरा अशक्तपणा आहे, त्यामुळे तू एक काम कर, रूमपर्यंत तू तिला घेऊन जा. कला आता जागेवरनं उठते. तिला नीट चालताही येत नसतं, तिचा तोल जात असतो. मग अद्वैत कलाला पकडतो. कला अद्वैतकडे रागाने बघत असते, तरीसुद्धा आता अद्वैत कलाचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन जातो. इकडे आरतीची सर्व काही तयारी झालेली असते. रजनीने ऑलरेडी सगळं काही तयार करून ठेवलेलं असतं. मग सर्वजण तिथे आलेले असतात. थोड्याच वेळात कला सुद्धा आवरून तिथे आलेली असते. तिच्यासोबत अद्वैतही आलेला असतो. सर्वप्रथम कला देवी आईचं दर्शन घेते. इतक्या दिवसांनंतर ती घरातल्या देवी आईचं दर्शन घेत असते. कलाने बनवलेल्या देवी आईच्या मूर्तीचं दर्शन तिला पहिल्यांदाच घडत असतं. मग आबा कलाला म्हणतात की कला, आता तू आरती करून घे. मग कला लगेच पंचारती घेऊन देवीची आरती करू लागते. बाकीचे सर्वजण टाळ्या वाजवत असतात. सरोज मात्र रागाने कलाकडे बघत असते, कारण हा मान असतो सरोजचा. दरवर्षी सरोजच नवरात्रीची आरती करत असते, परंतु यावेळी तो मान मात्र कलाने पटकावलेला असतो. आरती सुरू असताना श्रीकाकांना मध्येच कॉल येतो, त्यामुळे ते तिथून निघून जातात. आता आरती संपलेली असते. कला सर्वांना आरती देते. सर्वप्रथम ती अद्वैतला आरती देते. मग आरती देत देत ती सरोजकडे जाते, तर सरोज आता रागाने कलाकडे बघत असते. कलाही सरोजकडे बघत असते. मग सर्वजण अंबाबाईचा उदो उदो असा जयघोष देखील करतात. मग त्याचवेळी श्रीकाका एक बातमी घेऊन येतात. ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आबा तुम्हाला माहिती आहे का, आता सांगलीच्या मॅनेजरचा कॉल आला होता आणि ते म्हटले की आपल्या पेढीमध्ये कुठेही शॉर्ट सर्किट झालेलं नाहीये. आग जशी लागली होती तशी विझून देखील गेली आणि एवढी मोठी आग लागूनही आपल्या पेढीचं काहीही नुकसान झालेलं नाही आणि अगदी 2 तासातच आपली पेढी चालू सुद्धा झाली. ही गुड न्यूज ऐकून सगळ्यांना खूप बरं वाटतं आणि सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. अद्वैत लगेचच देवी आईच्या पाया पडतो. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मी तुला म्हटलं होतं की नाही, कलामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास आहे. अरे, मी तुम्हाला सर्वांना तेच सांगतोय की कलाला तुम्ही दुखवू नका. कलाचं एवढं कौतुक होत असताना नयनाचं तोंड मात्र वाकडं होत असतं आणि मग तिला राग येत असतो की कलाचं सून म्हणून एवढं घरामध्ये कौतुक केलं जातंय, तिला लक्ष्मी म्हटलं जातंय. मग मी आहे तरी कोण? ह्या घरामध्ये नक्की काय काम करते मी? या घरातलं माझं नक्की अस्तित्व काय? तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. रजनी म्हणते की बरं आबा, मी सर्वांसाठी काहीतरी प्रसाद घेऊन येते, काहीतरी गोडाचं आणते.
तर कला मनोमन देवी आईचे आभार मानत असते की जी सांगलीच्या पेढीला आग लागली, ती विझली, त्याच्यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही आणि त्यासाठी ती देवीचे आभार मानत असते. थोड्या वेळानंतर आता सर्वजण हॉलमध्येच बसलेले असतात. कला मात्र देवी आईच्या दिव्यासाठी वाट वळत असते. आता काही बायका तिथे येतात आणि म्हणतात की येऊ का आम्ही आतमध्ये, आम्ही देवी आईच्या दर्शनासाठी आलोय. हे ऐकून आबांना आनंद होतो. आबा म्हणतात की या 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 घ्या देवी आईचं दर्शन. सगळ्या बायका आता येऊन देवी आईचं दर्शन घेत असतात. तेव्हा बायकांमध्ये चर्चा सुरू असते की खरंच किती छान मूर्ती घडवली आहे ना ही. दुसरी बाई म्हणते की तुम्हाला माहिती आहे, मी असं ऐकलंय की ही मूर्ती चांदेकरांची सून कलाने घडवली आहे. खऱ्या अर्थाने पोरीच्या हातात, मनात आणि नावात सुद्धा कला आहे. बघा ना हिने देवी आईचं किती तेजस्वी रूप घडवलंय ते. त्यावर दुसरी बाई म्हणते की खरंच बाबा, चांदेकरांना अगदी सोन्यासारखी सून मिळाली आहे. तुम्हाला माहिती आहे, यंदाचा आमचा गणपती सुद्धा कलानेच बनवला होता आणि त्याचं सुद्धा असंच तेजस्वी रूप होतं. बायका अगदी तोंड भरून कलाचं कौतुक करत असतात, कलाच्या कलेचं कौतुक करत असतात, स्वभावाचं कौतुक करत असतात आणि ते बघून सरोजला मात्र खूपच जळजळ होत असते. त्यानंतर एक आजी पण असतात त्यामध्ये आणि त्या आबांना म्हणतात की आबा, तुमची सून खरंच खूप हुशार आहे हा, आणि किती उत्तम मूर्ती घडवली आहे तिने. देवीचे डोळे, देवीचे हावभाव, किती प्रसन्न वाटते देवीकडे बघून. आबा म्हणतात की अहो, मागच्या वर्षी देवी आईचा शतक महोत्सव होता आणि त्याची मूर्ती सुद्धा कलानेच घडवली होती. तेव्हा बायका म्हणतात की कला, खरंच बाबा, खूप छान मूर्ती घडवली बरं का तू. आबा म्हणतात की आता इथून पुढे चांदेकरांच्या देवी आईची मूर्ती कलाच घडवणार आणि ही प्रथा आम्ही यावर्षी सुरू केली आहे. तर त्यातली आजी म्हणते की आबा, तुम्हाला एक गोष्ट सांगू, अहो यावर्षी तुम्ही सगळ्यांना पासेस दिले, सगळ्यांसाठी पासेस फ्री केले, त्यामुळे देवी आईचं दर्शन सगळ्यांना घडतंय. खरं सांगू, यावर्षी तुम्ही खूप छान कल्पना काढली आहे. त्यावर दुसरी बाई म्हणते की हो ना, जेव्हा आम्हाला कळलं की चांदेकरांच्या घरच्या देवी आईच्या दर्शनाचे पास सर्वांसाठी खुले आहे, कोणीही दर्शन घेऊ शकतं, तेव्हा ऐकून इतकं बरं वाटलं की काय सांगू तुम्हाला. नाहीतरी कित्येक वर्ष आम्हाला देवीचे पासच मिळत नव्हते. चांदेकरांच्या देवी आईचं दर्शन न घडल्यामुळे इतकं वाईट वाटत होतं, इतकं चुकल्यासारखं वाटत होतं. परंतु यावर्षी मात्र सगळ्या गोष्टींची कमी भरून निघाली. दुसरी बाई म्हणते की हो ना, आणि तसंही आम्ही दरवर्षी देवीचं दर्शन तर घ्यायचो, परंतु ते मिरवणुकीत घ्यायचो, गर्दीत घ्यायचो. परंतु आता असं एवढं निवांत दर्शन आम्हाला पहिल्यांदाच घेता आलंय. रजनी म्हणते की तुम्ही काही काळजीच करू नका, आता या वर्षीपासून तुम्ही अगदी मनसोक्त दर्शन घेऊ शकता. आजी म्हणतात की हो ना, आज खऱ्या अर्थाने देवी आईचं दर्शन इतकं मनभरून मिळालंय आणि तुम्ही भक्तांचे आणि देवीचे अंतर दूर केल्यामुळे तुम्हाला मात्र खूप सारे आशीर्वादच मिळतील. आई अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असा जयघोष सर्वजण करू लागतात. बायकांच्या तोंडून चांदेकरांचं कौतुक ऐकून आबा अगदी धन्य झालेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर देवी आईचं दर्शन घेतल्याचं जे समाधान दिसत असतं, त्यामुळे तर आबा अजूनच खुश होतात. सगळ्यांना पास खुले करून दिल्यामुळे सगळेजण किती सहजपणे देवी आईचं दर्शन घेत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हे बघून आबा तृप्त झालेले असतात आणि आबा या गोष्टीचं सगळं श्रेय कलाला देत असतात. कारण कलामुळे तर ही संकल्पना आलेली असते आणि एवढं जर राडा झालेला असतो तो फक्त याच गोष्टीमुळे झालेला असतो. परंतु शेवटी मात्र त्या गोष्टीचं चित चांगलं झालेलं असतं. अगदी लोक आबांवर खुश असतात, चांदेकरांवर खुश असतात, देवी आईचं दर्शन मिळाल्यामुळे तृप्त झालेले असतात. आजी म्हणतात की बरं चला, आता आम्ही निघतो हा आबासाहेब. तिथून बायका निघत असतात. मग कला लगेचच त्यांना म्हणते की काकू थांबा, मी तुमच्या पाया पडते. कला लगेचच त्या काकूंच्या पाया पडायला लागते. तर आबा अद्वैतला देखील सांगतात की अद्वैत, अरे अशा वेळी जोडीने पाया पडायचं असतं. मग अद्वैत आणि कला दोघंही आता सोबतच त्या आजींच्या पाया पडतात. तर आजी आशीर्वाद देतात की असंच नेहमी सोबत राहा आणि एकमेकांच्या सोबत उभे राहा. दरवर्षी देवी आईचं कार्य असंच तुमच्या हातून पार पडू देत. आजीने अगदी अद्वैत आणि कलाला दोघांनाही मनभरून आशीर्वाद दिलेले असतात. कला मात्र खूप खुश असते. इकडे खरेंच्या घरी फोन वाजत असतो. तर संगीता काजलला म्हणत असते की अगं काजल, काय करतीये, तो पहिल्यांदा फोन घे ना. मग काजल आता घाईघाईत येऊन फोन घेते. काजल फोन घेते तर फोन असतो सोहमचा. सोहमचा फोन बघितल्यावर काजल सोहमला म्हणते की सोहम, अरे मित्रा, बरं झालं तू कॉल केला. आता कुठेतरी माझ्या जीवात जीव आला. मला सांग ना की तिकडे काय चाललंय सगळं.
तिकडे सगळी परिस्थिती बरी आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी कलाताई बरी आहे ना, तिकडं अजून काही जास्त तर नाही झालं ना. संगीता सुद्धा तिथेच असते. काजल सोहमला म्हणत असते की अरे बोल ना काहीतरी, तू बोलत का नाही आहेस, सांग ना माझी कलाताई ठीक तर आहे ना. सोहम म्हणतो की अगं हो हो हो, किती प्रश्न विचारशील, जरा माझंही ऐकून घे. आणि तुझी कलाताई म्हणजेच माझी कलावहिनी घरात नुसती आली नाहीये, तर अद्वैत दादाने तिला हाताला धरून घरामध्ये आणलंय. काजल म्हणते की अरे काय सांगतोय मित्रा, आता या गोष्टीसाठी तुझ्या तोंडात बेगावचा कुंदा. संगीता काजलला म्हणते की काजू अगं काय बडबडतीयस, मलाही सांग ना काय झालंय, माझा जीव अगदी टांगणीला लागलाय. मग काजल संगीताला सांगू लागते की अगं आई, अद्वैत दाजीने कलाताईला स्वतः घरामध्ये घेतलंय. संगीता म्हणते की काय सांगते काजल, मला आता खूप आनंद झालाय. आणि मला सांग, प्रसादाचं जेवली ना ती, म्हणजे कालच्या कालच घेतलंय ना तिला घरात. काजल म्हणते की अगं आई, रात्री तिला घरामध्ये नव्हतं घेतलं आणि रात्री ती प्रसादाचं जेवली पण नव्हती. खरं तर तुला टेन्शन येऊ नये म्हणून आम्ही खोटं बोललो होतो. पण आता काळजी करू नको, आता मात्र 100% खरं आहे की तिला घरामध्ये घेतलंय. आता तर तुझी चिंता मिटली ना. संगीता म्हणते की हो हो, तू पहिल्यांदा माझ्याकडे फोन दे. संगीता सोहमला म्हणते की सोहमराव, खऱ्या अर्थाने तुमचे खूप 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 उपकार झाले हो आमच्यावर. सोहम म्हणतो की अहो काकी, मी काय केलंय. तर संगीता म्हणते की काय केलंय, तुम्ही तर एवढी आनंदाची बातमी आम्हाला दिली, तुमच्या तोंडून ही बातमी आम्हाला भेटली आणि आजचा दिवस आमचा अगदी संपूर्ण सफल झाला. नाही म्हणजे आमची दुसरी लेक नयनी सुद्धा आहे तिथं, परंतु तिच्यापेक्षा तुमचाच जास्त आम्हाला आधार वाटतो. खऱ्या अर्थाने तुमचे खूप 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 उपकार झाले आमच्यावर. तर सोहम म्हणतो की हो, आता माझे उपकार मानू नका आणि मला थँक्यू म्हणून लाजवू नका. आता तुम्ही तुमची काळजी घ्या, मी ठेवतो फोन. काजल म्हणते की हो हो. संगीता म्हणते की हो हो. काजल म्हणते की आई, हे काम एकदम बेस्ट झालं ना. तेव्हा संगीता म्हणते की हो, एकदम बेस्ट झालं. आरती वगैरे झाल्यानंतर आता सर्व चांदेकर हॉलमध्ये बसलेले असतात. आबा म्हणतात की अरे वा, एकदम मस्त झाली हा आरती, आता मात्र एकदम प्रसन्न वाटायला लागलंय. सोहम म्हणतो की हो आबा, एकदम बरोबर बोलताय हा तुम्ही, पण आई मला एक गोष्ट दिसत नाही ग इथे. तर रजनी म्हणते की काय. सोहम म्हणतो की आई, मला बर्फी कुठे दिसत नाहीये. मग सर्वजण हसू लागतात. रजनी म्हणते की हो हो, मला कळलं, तुझा जीव त्या गुलकंदच्या बर्फीमध्ये अडकलाय, तिथे देवासमोर ठेवलीये बघ. बरं थांब, मी एक काम करते, मी तुझ्यासाठी बर्फी घेऊन येते. त्यावर सोहम म्हणतो की आता उठलीच आहे आणि आणतच आहे बर्फी, तर एक काम कर, एक नको आणू, 2 आण. पुन्हा सर्वजण हसू लागतात. रजनी म्हणते की बरं बाबा, आणते. तेव्हा कला म्हणते की नाही रजनी मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा खाली, मी सगळ्यांसाठी बर्फी घेऊन आले. मग कला आता ती गुलकंदची बर्फी घेते, सर्वांना ती बर्फी वाटत असते. प्रत्येक जण बर्फी घेतात. सोहम तर अगदी 2 बर्फ्या घेतो. त्यानंतर कला ही सरोजला बर्फी देत असते. तेव्हा सरोज मात्र ती बर्फी नाकारते. आता सरोजने बर्फी नाकारल्यामुळे कलाही तिला जास्त फोर्स करत नाही. मग कला काही सरोजला बर्फी देत नाही. मग कला तिथून बाजूला जाते. त्यानंतर सरोज आबांशी बोलायला लागते. आबांना म्हणते की आबा, तुम्ही जे केलंय, असं म्हणतात. सरोजचा आवाज ऐकू येतात. आबांना खूप राग येतो सरोजचा, आणि मग आबा डायरेक्ट तिथून चालायला लागतात. सरोज त्यांच्याशी बोलत असताना सुद्धा आबांनी सरोजचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलेलं नसतं. आबा पूर्णपणे सरोजला इग्नोरच करत असतात. मग सरोज आबांना म्हणते की आबा, हे सगळं काय चाललंय आणि तुम्ही मला इग्नोरच करायचं ठरवलंय का. आबा, तुम्ही हे सगळं का करताय आणि हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना. तरी सुद्धा आबा एक शब्दही बोलत नसतात. सरोजशी ते काहीही बोलत नाही. मग त्या गोष्टीचा सरोजला अजूनच राग येतो. सरोज आबांना म्हणते की ठीक आहे आबा, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये ना, मग इथून पुढे या घरात कोणीही कलाशी बोलणार नाही. सरोजला असं वाटतं की आता तरी आबा थांबतील आणि आता तरी आबा काहीतरी बोलतील, परंतु आबा मात्र एक शब्दही सरोजशी बोलत नाही आणि आबा तिथून तडक निघून जातात. सरोजचा खूप प्रचंड अपमान झालेला असतो. रोहिणी मात्र हसत असते आणि रोहिणी मनामध्ये म्हणत असते की बापरे, सरोज वाहिनी तर आता सॉलिड गेम खेळायला लागली आजकाल. म्हणजे समोरच्याने जर राजा टाकला तर आपण एक्का टाकून गेम कसा पलटवायचा, आता हे सरोज वाहिनीला जरा चांगलंच कळायला लागलंय. लगे रहो सरोज वहिनी, लगे रहो, असं ती सरोजला मनोमन म्हणत असते. आबा सरोजशी बोलत नसतात, त्यामुळे सरोजला मात्र फार अपराधी असल्यासारखं वाटत असतं. असं तिच्या तोंडावरनं तरी दिसत असतं, पण माहीत नाही तिच्या मनात नक्की काय चाललंय ते. पण आबांनी मात्र तोंडावर सरोजचा अपमान केलेला असतो, हे बाकी खरं.
घरामध्ये ज्या सरोजची एवढी इज्जत असते, जे तिला वाटत असतं की तिची घरामध्ये खूप इज्जत आहे, घरामध्ये तिचंच राज्य चालतं, आता त्या सरोजला आबांनी चांगलेच फटकारलेलं असतं. त्यामुळे घरातलं आपलं अस्तित्व आता हळूहळू संपत चाललंय, आता सरोजला असं वाटू लागतं. परंतु आबा सरोजसोबत बोलत नाही, या गोष्टीचं कलाला वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता झोपण्यासाठी रूममध्ये आलेले असतात. अद्वैत बेडवरच बसलेला असतो, तर कला आता बाथरूममध्ये जाते. अद्वैत जेव्हा कलाकडे बघतो तेव्हा त्याला कलाचा खूप राग येत असतो आणि मनोमन तो म्हणत असतो की हिला नुसतं बघितलं ना तरीसुद्धा माझ्या डोक्यात लगेचच तिडीक जाते. आणि आता जे काही झाले, ज्या काही गोष्टी घडून गेल्या, त्याच्यानंतर हिच्यासोबत एका रूममध्ये राहणे तर अशक्य आहे. आणि आता जर रागाच्या भरात मी काहीतरी बोललो, काहीतरी केलं तर पुन्हा एकदा क्लेश निर्माण होतील. अद्वैतला कलाचा खूप राग येत असतो. अजूनही त्याचं मन मानत नसतं की कलाने सरोजला धक्का दिलेला नाहीये. तो हेच समजत असतो की नाही, कलानेच आईला धक्का दिलाय आणि कलाने हे सगळं मुद्दाम केलंय. म्हणून तर अद्वैतला अजूनच कलाचा राग येत असतो. त्यानंतर कला तिथे येते. अद्वैतला ती म्हणते की चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की परंतु मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये आणि तसंही जे काही झालं ते इनफ आहे. कला अद्वैतला म्हणते की घडलेल्या प्रकरणाबद्दलच मला तुझ्याशी बोलायचंय. अद्वैत म्हणतो की जर तू पुन्हा एकदा स्वतःला जस्टिफाय करणार असशील, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असशील, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार असशील तर प्लीज करू नको, कारण त्या गोष्टीचा माझ्यावर आता कुठलाही परिणाम होणार नाही आणि मला तुझ्या त्या गोष्टी ऐकण्यामध्ये अजिबातही इंटरेस्ट नाहीये. जे काही झालंय ते कशा प्रकारे मी सहन करतोय ना, हे माझं मला माहिती आहे. आणि एक गोष्ट तुलाही माहिती आहे की मला आढेवेढे घेऊन अजिबात बोलता येत नाही. मी जे काही बोलतो ते स्पष्टपणेच बोलतो. इनफॅक्ट तुला खरं सांगू, तू मला या रूममध्ये सुद्धा सहन होत नाही. इनफॅक्ट मी आता तोच विचार करत होतो की ही मुलगी माझ्या का समोर आहे, हिला पाहिल्यावर सुद्धा माझ्या डोक्यात तिडीक जाते. ज्या व्यक्तीने आपल्याला इतका त्रास दिलाय, जी व्यक्ती आपल्याला इतकं छळते, त्या व्यक्तीसोबत एकत्र राहणं आणि तेही एका रूममध्ये राहणं खरंच इम्पॉसिबल आहे. मला अद्वैतला म्हणते की झालं का रे तुझं बोलून? झालं असेल बोलून तर मी बोलू का आता? आणि सगळ्या गोष्टी तूच कशा रे ठरवतो? तुला जे वाटतं तेच तू करतोस. अरे समोरच्याचं म्हणणं तरी ऐकून घेत जा. समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून मग त्याच्यावर विचार करून बोल ना काहीतरी. हे बघ चांदेकर, तसंही मला तुझ्याशी खूप काही बोलायचं नाहीये. मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मला फक्त तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुला असं कसं काय वाटू शकतं की मी तुझ्या आईला ढकलेल म्हणून? अद्वैत म्हणतो की तू तर बोलूच नको ग. एका रूममध्ये राहतेस ना माझ्यासोबत, तुला आता खूप चांगलंच ओळखायला लागलोय. म्हणते की त्याबद्दलच बोलतीये तुला, की मग सांग ना तू आतापर्यंत काय ओळखलंस मला? हे बघ चांदेकर, मला जर एखादी गोष्ट पटली नाही ना तर तिथल्या तिथे उत्तर देऊन त्या गोष्टीचं उत्तर देऊन मी ती गोष्ट संपवते. अरे अद्वैत, तूच एका गोष्टीचा विचार कर आणि मला सांग की तुला खरंच असं वाटतं की मी असं काही करेल? अरे अद्वैत, मी तुझ्या आईला हात सुद्धा नाही लावलेला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अद्वैत कलाला म्हणतो की तू ऑलरेडी मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि हे सगळं तुझं जस्टिफिकेशन आहे ना, ते ऑलरेडी मला देऊन झालंय. या व्यतिरिक्त जर तुला काही बोलायचं असेल, या व्यतिरिक्त जर तुझ्याकडे काही मुद्दे असेल ना तर माझ्याशी बोल. आपल्या आईला नेहमी आणि सतत ज्या व्यक्तीचा त्रास होतो त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर सतत बघणं, या गोष्टीचा किती त्रास असतो हे तुला नाही माहिती. कला म्हणते की मग एवढं सगळं जर होतं तर मग तू मला का घेतलंस घरामध्ये? म्हणतो की तुला काय वाटतं की मी हे सगळं माझ्या मनाने केलंय का? हे सगळं माझ्या मनाने करायला मी काय डोक्यावर नाही पडलोय. मी हे सगळं आबांमुळे केलंय. फक्त आणि फक्त आबांमुळे माझे हात दगडाखाली आहे. फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुझ्याशी लग्न करून तुला घरात घेतलंय आणि आता पुन्हा एकदा फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी, माझ्या मनाविरुद्ध पुन्हा एकदा त्यांच्यासाठी मी तुला घरामध्ये घेतलंय. कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे, आता मी जे काही सांगते ते शांतपणे एकदा तरी ऐकून घे. बघ चांदेकर, मलाही माहिती आहे की आपल्या आईला काहीही झालेलं, कितीही राग आलेला, ह्या गोष्टी आपण नाही सहन करू शकत. कारण अरे आपली आई आपलं सर्वस्व असते, ह्या गोष्टी मलाही मान्य आहेत. अद्वैत, अरे मी तुला कसं पटवून देऊ? अरे मी तुला शपथ घेऊन सांगते की मी तुझ्या आईला काहीच केलेलं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात घे अद्वैत, मी जर या घरामध्ये यायला तयार झाले कारण कुठेतरी माझं बरोबर होतं म्हणून. चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव की जर स्वतः माझी चूक असते ना या सगळ्यामध्ये तर मी मोठ्या मनाने ती ॲक्सेप्ट केली असती आणि मी कधी घरात सुद्धा आले नसते. अद्वैत म्हणतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? माझं बरोबर होतं म्हणून मी या घरात आले, याचा अर्थ नक्की काय होतो?
अगं नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? माझ्या आईशी पुन्हा पुन्हा एवढं घाणेरडं वागून मीच कशी बरोबर आहे हेच तू मला कशी काय गसिद्ध करतेस? मला म्हणते की चांदेकर, अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी म्हणते की हा सगळा राग एकदा तू बाजूला ठेव आणि घडलेल्या प्रकाराबद्दल जरा विचार कर आणि जरा नीट गोष्टी आठवून बघ. अरे तू जर निदान माझी एकदा जरी बाजू ऐकून घेतली ना तरी सुद्धा त्यातून तुला कळेल की चूक माझी नव्हती, चूक तुझी होती. परंतु अरे अद्वैत, मला एक गोष्ट सांग की तू कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता सरळ मला तू घराच्या बाहेर काढलंस. अरे चांदेकर, तुला या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य कळतं का? आता अद्वैतला अजूनच राग आलेला असतो. त्याला राग या गोष्टीचा आलेला असतो, आईला धक्का दिला तर दिला, परंतु आता ही मान्य सुद्धा करत नाहीये आणि वरूनच्या वरून मला म्हणतीये की माझी या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. जर तू माझं म्हणणं ऐकलं तर तुला तुझी चूक दिसेल. अद्वैत चिडतो. कलाला म्हणतो की तुला काय मी बिंडोक काढतो का? बिंडोक आहे का मी या सगळ्या गोष्टींचं मला गांभीर्य न कळायला? अगं तू माझ्या आईला ढकललंयस या गोष्टीचं गांभीर्य कळतं का तुला? आणि अजूनही एवढं सगळं होऊन सुद्धा माझं शांतपणे बसून हा सगळा गैरसमज दूर होईल असं तुला वाटतंय? तू काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? कला ही अद्वैतला ओरडते. अद्वैतला ती म्हणते की अरे अद्वैत, काय चाललंय तुझं हे सगळं? अरे मी तुला केव्हापासून काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तू मात्र ऐकायलाच तयार नाहीयेस. मग अद्वैत सुद्धा खूप रागवतो आणि म्हणतो की नेहमी मीच का ऐकून घ्यायच्या सगळ्या गोष्टी? मलाच का तू ऐकवत असते? माझं काही अस्तित्व नाहीये का? मी कधी बरोबर असूच शकत नाही का? कला म्हणते की चांदेकर, अरे तू खरंच चुकतोय. तू खरंच गैरसमज करून घेतलाय. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तू निर्णय देऊन मोकळा झालास आणि तू मला डायरेक्टली हाताला धरून घराबाहेर काढलेस. या गोष्टीचा सिरियसनेस तुला समजतोय का? अद्वैत म्हणतो की गप्प बस तू. प्रत्येक वेळी तू मला माझी चूक दाखवत असते. अद्वैत आता खूपच ॲग्रेशनमध्ये आलेला असतो, खूप रागवलेला असतो, प्रचंड रागवलेला असतो. आता तो दाराजवळ येतो आणि जोरात त्याचा हात दारावर आपटतो. दारावर हात आपटल्यामुळे त्याच्या हातामध्ये काहीतरी लाकडाचं भरतं आणि त्यातून रक्त येत असतं आणि त्यातून एवढं रक्त येत असतं की ते कंट्रोल होत नसतं. आता कला तिथे येते आणि कला हा सर्व प्रकार बघते. हे सर्व बघून कलाला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, हे सर्व काय आहे आणि वेडा आहेस का तू? बघू दे मला तुझा हात पहिल्यांदा बघू दे. असं म्हणून अद्वैतचा हात कला हातीच्या हातामध्ये घेते, परंतु अद्वैत मात्र हात झटकतो आणि म्हणतो की गप्प बस तू, काही गरज नाही हात बघायची. आणि जेव्हा अद्वैत हात वरती घेतो त्याच वेळी अद्वैतच्या हाताचं रक्त हे कलाच्या डोक्याला लागतं. अद्वैत बघत असतो की त्याचं रक्त हे कलाच्या भांगेत आलंय आणि कलाला सुद्धा या गोष्टीची जाणीव झालेली असते. कला हात लावून बघते आणि मग तिला डायरेक्टली भूतकाळ आठवतो. एकदा असंच झालं होतं आणि त्यावेळी सुद्धा देवी आईचा उत्सवच होता. देवी आईची मिरवणूक सुरू असताना जेव्हा एकीकडे जाळ चालला होता, एकीकडे आग लागलेली होती, तेव्हा अद्वैत त्या आगीमध्ये पडणार होता आणि मग त्यावेळी कलाने अद्वैतला एका हाताने पकडलं होतं आणि बाजूला खेचलेलं होतं. त्यामुळे अद्वैत आगीतून पडण्यापासून वाचलेला असतो आणि त्यावेळी कलाच्या हातामध्ये जे कुंकवाचं हळदीचं ताट होतं ते नेमकी अद्वैतच्या हाताला लागून वरती उधाळलं गेलं होतं आणि त्यातून कुंकू हे कलाच्या भांगेत पडलं होतं. सेम सीन आता यावेळी झालेला असतो, त्यामुळे कलाला लगेचच त्या गोष्टीची जाणीव होते. सोबतच कलाला लग्नामधले क्षणही आठवत असतात. अशा प्रकारे मंगळसूत्राच्या एका वाटीमध्ये कुंकू भरून अद्वैतने ते मंगळसूत्र कलाच्या गळ्यात घातलं होतं. त्यानंतर अद्वैतने कलाच्या भांगेत लग्नाच्या दिवशी कुंकू सुद्धा भरलं होतं. एवढंच काय तर जेव्हा गृहप्रवेशाच्या दिवशी कुंकवाचं पाणी होतं, त्या कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवूनच कलाने गृहप्रवेश केला होता. कलाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि या गोष्टीचा काहीतरी संकेत आहे का? देवी आई आपल्याला काहीतरी संकेत देतीये का? कला या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. परंतु त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तिला असतं की अद्वैतच्या हातातून रक्त येत असतं. कला खूप घाबरलेली असते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत प्लीज, हे तू असंच घेऊ नकोस, माझ्याकडे हात दे, मी काहीतरी करते. बघ अरे तुझ्या हातातून खूप रक्त वाहते, प्लीज तू खाली बस, मी पट्टी बांधते. परंतु अद्वैत मात्र कलाचं काही ऐकत नसतो. कलाला तो इग्नोर करतो आणि बेडवर येऊन बसतो. कला मात्र फारच पॅनिक होत असते. कलाला फार वाईट वाटत असतं. ती अद्वैतकडे पुन्हा पुन्हा जात असते. अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे प्लीज माझं ऐक, हट्ट सोड. अरे तुझ्या हातातून किती सगळं रक्त येतंय आणि का रे असं लहान मुलांसारखं वागतो नेहमी? का असा हट्टीपणा करत असतोस? तरी सुद्धा अद्वैत काही कलाला हात दाखवत नसतो. कला म्हणते की अरे अद्वैत, का वागतोस असं? प्लीज मला बघू दे ना एकदा. हे बघ अद्वैत, मला माझ्या डोळ्यांनी तुझी जखम बघवत नाहीये आता. प्लीज तू माझं ऐक, मी लगेच फर्स्ट एड घेऊन आले.
कला तिथून जात असताना अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस, काही फर्स्ट एड वगैरे आणायची गरज नाहीये आणि उगाचच माझ्याबद्दल तुला किती कन्सर्न वाटतोय याचा शो ऑफ सुद्धा करण्याची काही गरज नाही. कला म्हणते की का, काळजी फक्त प्रेमातूनच जन्माला येते का? ज्याच्या मनात माणुसकी असते अशा माणुसकी असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात काळजी असते. अद्वैत कलाला विचारतो की हो का, मग जगामध्ये माणुसकी फक्त तुझ्यामध्ये आहे का? कला म्हणते की अद्वैत, मी असं अजिबात म्हटलेली नाहीये. शेवटी माणुसकी तुझ्याही मनात आहे ना. तू मला जरी हाताला धरून घराबाहेर काढलं होतं ते तुझ्या आईसाठी काढलं होतंस, परंतु मी बाहेर जेव्हा थंडीने कुडकुडत होते तेव्हा बाहेर येऊन मला ब्लँकेट तूच दिलं होतंस ना. आणि मग ते सगळं तू माणुसकीच्याच नात्याने केलं होतं. आणि जेव्हा मी बाहेर होते तेव्हा मला भूक लागली असेल, माझ्यासाठी जेवणाचं ताट सुद्धा तूच घेऊन आला होतास ना. हे बघ चांदेकर, मला माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये कुठलंही प्रेमाचं नातं नव्हतं आणि नाही सुद्धा आहे, परंतु आपल्या दोघांमध्ये एक माणुसकीचं नातं तरी आहे ना. आणि निदान त्या माणुसकीच्या नात्याने तरी मला पट्टी बांधू दे. हे बघ चांदेकर, प्लीज माझं ऐकून घे की तुझ्या हातातून खूप रक्त वाहत आहे. अरे नंतर मग या सगळ्या गोष्टींचा तुलाच खूप त्रास होईल. तरी सुद्धा अद्वैत कलाला म्हणत असतो की मी तुला एकदा सांगितलंय ना की माझ्यापासून लांब राहा. सारखं सारखं तेच का बोलतीयेस? तुला नाही म्हटलो ना एकदा? कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे ती जखम सेप्टिक होऊन जाईल, प्लीज माझं ऐकून घे. आणि हे बघ, तुला माझ्या हातून नाही बांधायची का पट्टी? ठीक आहे, माझ्या हाताने नको बांधू, परंतु घरातल्या कोणाच्या तरी हाताने बांध. मी एक काम करते, मी सरोज मॅडमला बोलावून आणते. कला आता सरोजला बोलवण्यासाठी जात असते तेव्हा अद्वैत कलाला थांबवतो आणि म्हणतो की गप्प बस. अद्वैत तिला म्हणतो की आधीच घरामध्ये टेन्शन काही कमी आहेत का? माझं काय करायचं ना ते मी बघतो. अद्वैत काय कुणाच्याही हातून पट्टी बांधून घेत नसतो आणि त्याच्या हातावर कोणी पट्टी बांधू नये किंवा कोणी टेन्शन घेऊ नये म्हणून तो कोणाला बांधूनही देत नसतो, परंतु त्याच्या हाताला लागलेलं असतं म्हणून या गोष्टीचा त्रास अद्वैतला खूप होत असतो आणि अद्वैतला होणारा हा त्रास कलाला जाणवत असतो. कला इतकं म्हटलेली असताना सुद्धा अद्वैतने ऐकलेलं नसतं आणि मग अद्वैत तसाच बेडवर झोपतो. अद्वैतचा एक हात हा बेडच्या खाली असतो आणि त्याच्या जखमेतून खूप रक्त आता खाली सांडत असतं, खाली पडत असतं आणि कला हे सगळं बघते. कलाला धक्काच बसलेला असतो. अद्वैतची ती जखम कलाला काही बघवत नसते. कला ही मनामध्ये म्हणत असते की हा चांदेकर असा कसा आहे, एवढं त्याला लागलंय, एवढी मोठी जखम त्याला झाली आहे, त्याच्या हातातून रक्त जातंय, तरी मात्र त्याला काही करायचं नाहीये, तरी त्याला स्वतःचीच मनमानी करायची आहे, तरी सुद्धा त्याला पट्टी बांधून ठेवायची नाहीये. अद्वैतला हाताला एवढा त्रास होत असतो तरी सुद्धा तो कलाबद्दलच बोलत असतो. स्वतःशीच बडबडत असतो की हिला असं वाटतं की फक्त आणि फक्त हिच्या स्वतःवरच अन्याय होतोय. हिला असं वाटतं की सगळ्या गोष्टी हीच सहन करते. आता खऱ्या अर्थाने सहन करणं म्हणजे काय असतं ना, म्हणावं एकदा डोळ्याने बघ. सतत नुसती भांडणं, घरामध्ये भांडणं सोडून दुसरा विषयच नाही आणि घरामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. घरामध्ये भांडणे वाढतात, ड्रामे वाढतात. कोणामुळे? फक्त आणि फक्त हिच्यामुळे. अद्वैतची होणारी ही चिडचिड कलाच्या मात्र लक्षात येत असते. कलाला वाईट वाटत असतं. कुठेतरी तिला वाटत असतं की जेवढा आपल्या अशांतीसाठी अद्वैत जबाबदार आहे तेवढ्याच त्याच्या अशांतीसाठी मी सुद्धा जबाबदार आहे. जितका त्रास या घरामध्ये मला होतोय त्यापेक्षाही जास्त त्रास कदाचित अद्वैत या घरचा असून सुद्धा होतोय आणि जेवढा मला त्याचा त्रास होतोय तेवढा त्यालाही माझा होतोय. अद्वैत चिडचिड करत असतो, बडबड करत असतो, कलाबद्दलच बोलत असतो आणि तसाच झोपी गेलेला असतो. अद्वैत तसाच झोपी गेलेला असतो, परंतु त्याच्या जखमेतून रक्त काही थांबत नसतो. कला हे सर्व बघवत नसतं आणि मग कला आता फर्स्ट एड किट घेऊन येते. कला खाली बसते आणि अद्वैतची जखम साफ करते. हळुवारपणे अद्वैतला ती पट्टी वगैरे करते. अद्वैतची जखम साफ करत असताना तिच्या डोळ्यात नकळत पाणी येत असतं आणि घडलेल्या त्या गोष्टीही तिला आठवत असतात. अद्वैत सगळ्यांना म्हणत होता की सगळ्यांनी बघितलंय की हिनेच माझ्या आईला धक्का दिलाय आणि अहो आबा, तुम्ही माझ्या आईवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी ह्या मुलीवर विश्वास ठेवताय, ह्या मुलीच्या संस्कारांवर विश्वास ठेवताय. कलाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि कशा प्रकारे अद्वैतने तिला घराबाहेर काढलं होतं हेही तिला आठवत असतं. काहून त्याने हे देखील सांगितलेलं असतं की आता मी कोणाचं काही ऐकणार नाही आणि या मुलीला मी आता पुन्हा कधीही घरामध्ये घेणार नाही. कलाने अद्वैतच्या हातावर पट्टी बांधलेली असते. अद्वैतला मात्र या गोष्टीची खबरही नसते, कारण आता तो पूर्णपणे झोपी गेलेला असतो. कला अद्वैतकडे एकटक बघत असते. मनामध्ये म्हणत असते की अंबाबाई, तू खरंच माझी गाठ अद्वैतसोबत बांधली आहेस का ग? आणि तेही आयुष्यभरासाठी. अंबाबाई, मला खरंच या सगळ्या गोष्टींचा अर्थच कळत नाही.
वेळोवेळी तू मला जे संकेत देत असतेस आणि त्या संकेतानुसार तू मला हेच का सांगत असते की तुला ह्या अद्वैत सोबतच राहायचंय म्हणून. अद्वैत आणि मी आम्ही दोघंही सोबत राहावं अशी परिस्थिती तर काहीच नाहीये. आम्ही दोघं म्हणजे विरुद्ध टोकं आहोत. अद्वैत आणि मी आम्ही नॉर्मली दोघं बोलूही शकत नाही. बोलायला लागलो तर आम्ही फक्त आणि फक्त भांडणं करतो आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये प्रेम निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम नसताना या सगळ्या गोष्टी जुळून तरी कशा येतात आणि तू नेहमी हे संकेत का देत असतेस. कला स्वतःच्याच मनाला हा प्रश्न विचारत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला ही सरोजच्या रूममध्ये आलेली असते. खरं तर ती सरोजला जाब विचारण्यासाठी आलेली असते, कारण तिला चांगल्या पद्धतीने माहीत असतं की तिने सरोजला धक्का दिलाच नव्हता. तरीसुद्धा सरोज मॅडमने माझं नाव का घेतलं, सर्वांसमोर त्या का काही बोलल्या नाही. कला तिला म्हणते की परवा झालेल्या प्रकरणाबद्दल मला सगळं काही कळलंय आणि एवढंच काय की त्या झालेल्या प्रकरणापासून तुम्ही मला घराबाहेर काढण्यासाठी अगदी वाटेल ते करू शकता हे देखील मला समजलंय. परंतु मला माझ्या चारित्र्याला गालबोट लागलेलं नकोय. एक गोष्ट आता तुम्हीही लक्षात ठेवा की जे काही गैरसमज झाले ते गैरसमज दूर केल्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही. तर रूममध्ये असताना अद्वैत हा कलाला म्हणत असतो की जर तुला माझ्या घरामध्ये राहायचं असेल तर माझ्या 2 अटी आहेत. कला त्याला विचारते की कुठल्या तुझ्या अटी. तेव्हा अद्वैत सांगतो की पहिली अट म्हणजे तू माझ्याशी बोलायचंच नाही आणि दुसरी अट अशी आहे की देवी आईच्या उत्सवाशी आणि माझ्याशी तुझा काही एक संबंध नाही. अद्वैतने आता सगळ्यात मोठ्या 2 अटी कलाला घातलेल्या असतात. म्हणजे रूममध्ये असून सुद्धा तिला आता अद्वैतशी बोलायचं नाहीये आणि देवी आईच्या उत्सवात तिला मनापासून सहभागी होण्याची जी इच्छा असते त्यामध्ये सुद्धा आता तिला सहभागी व्हायचं नाही. या गोष्टीचं कलाला फार वाईट वाटत असतं. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते. कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होऊन बसलंय, हे सगळं का होतंय, तिची चूक नसताना सुद्धा तिला या सगळ्या गोष्टीतून जावं लागत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की कला आणि अद्वैत कधी एकमेकांचे नवरा बायको म्हणून संबोधले जातील. या दोघांना कधी एकमेकांची व्हॅल्यू समजेल, एकमेकांची किंमत कळेल आणि कधी एकदा एकमेकांवर प्रेम आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर मित्रांनो, माझ्या या प्रश्नाचं उत्तर आणि याबद्दलचं मत मला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.